काय नाव तुमचं? सुनीता उत्तम पवळेकर. तुम्ही इथेच चिंचवली ग्रामपंचायत मध्ये रहिवासी आहात? रहिवासी. आता तुम्हाला माहिती आहे निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली. कोण कोण उमेदवार आहेत आपल्या इथे? उमेदवार कोण आहे आता आमच्या गावातलेच आहेत. माणिक जगतापांची मुलगी स्नेहल जगताप आणि भरतशेठ गोगावले. तर तुम्हाला काय वाटतंय की आपल्या इथं विभागामध्ये कोणाचं पारडं जड वाटतंय? दोघांचं पण पारडं जड वाटतं. माणिक जगतापांची मुलगी उभी आहे स्नेहल जगताप आणि भरतशेठ गोगावले उभे आहेत. तर तुम्हाला वाटतं की जगतापांचं पारडं जड आहे का? बरं जगतापांनी काय काम केलं आपल्या इथे? काहीच केलं नाही. काहीच केलं नाही का? असं काहीच केलं नाही असं आता बघा घर मोडलं झाली आता 40-50 वर्षे. तो कोण लक्ष देत नाही काय नाही. घर मोडले म्हणजे कशाने मोड? अहो घरकुल दिले होते ना मला, त्याच्यामुळे मी किती अर्ज केले तरी काही कोण कानावर घेत नाही. म्हणजे घरकुलातून मिळालेलं घर आहे तुम्हाला. घर मोडल्यामुळे आता तुम्हाला दुरुस्तीसाठी पैसे पाहिजे पण ते कोण देत नाही. तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही भरतशेठ गोगावले यांच्याकडे गेलेला होता? नाही गेलात तुम्ही? का गेलेत ना तुम्ही त्यांच्याकडे? नाही गेलो. मग तुम्ही असं कसं काय बोलताय की दुर्लक्ष करतात? आता जे स्टँडिंग आमदार होते 15 वर्ष जे आमदार आहेत त्या आमदारांकडे जोपर्यंत तुम्ही तुमच्या व्यथा मांडणार नाही, एक सर्वसामान्य आपण मतदान करतो त्यांना. 2 वेळा मी गेले होते भरतशेठ गोगावलेंकडे गेलेले होते पण ते भेटले नाही. ते भेटले नाहीत तुम्हाला? ते कसे म्हणतात तुमच्या इथं जे आहेत ना व्यक्ती पुढारी लोक त्यांना तुम्ही सांगा आणि पुढारी लोकांना आपण सांगायला गेलो तर पुढारी लोक लक्ष देत नाही. ते फक्त इलेक्शनच्या टायमावरच येतात. हा बाकी कुठलं दुर्लक्ष. इथं भरतशेठ गोगावले आले, ताई आली तरी इथे आम्हाला कोण सांगत नाही. आता मागं पण भरतशेठ गोगावले इथे येऊन गेले, स्नेहल ताई वगैरे ती आली तर आम्हाला कोणच सांगायला मागत नाही. म्हणजे ते त्यांचे तेच कार्यक्रम करतात आणि आमच्या मातंगवाडीमध्ये कोण सांगत नाही. घरकुल कधी झालेलं मंजूर? तरी 14 वर्ष झाली. 14 वर्ष झाली. 14 वर्षानंतर 14-15 वर्ष झाली. म्हणजे आता तुमचं एक निवडणुकीच्या वेळेला पुढारी तुमच्याकडे येतात पण एकदा निवडणूक झाली का त्याच्यानंतर पुढारी तुमच्याकडे येतात असं तुमचं म्हणणं? कोणीही येत नाही? कोणच नाही. ना गोगावलेंकडनं तुमची मदत होत ना तुमची जगतापांकडनं नाही. मग एक सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय की आपण मतदानाचा हक्क बजावून कोणाला मतदान द्यायचं? आता आम्ही ताईनच देणार. ताईनच मतदान ताईनच देणार. आम्ही पण आता त्यांचीच अपेक्षा ठेवली कारण का आम्हाला पण त्यांनी पुढे जाऊन कामं करायला पाहिजेत. आता तर आपल्यासोबत हे होते चिंचवली मातंगवाडीमधील एक सर्वसामान्य कुटुंब. त्यांचं म्हणणं आहे की पुढारी फक्त जेव्हा निवडणुका येतात तेव्हा मतदानासाठी आमच्याकडे येतात आणि एकदा का मतदान झालं का ते त्यांचा हक्क बजावला आपण मतदानाचा की आमची कामं काही ते करत नाहीत.